तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईब्सच्या चॅनलवरती. तर राज्यातील 14 जिल्ह्यातील असे लाभार्थी की ज्यांच्याकडे केशरी रंगाचं रेशन कार्ड आहे, त्यांना अन्नधान्याऐवजी त्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट पैसे हे जमा केले जातात. तर त्यांना आता अन्नधान्याऐवजी मिळणारे पैसे हे त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. कारण यासाठीचा निधी हा वितरित करण्याबाबतची मंजुरी देणारा शासन निर्णय जी आर हा आलेला आहे. तर या जी मधून आपण पाहणार आहोत हे 14 जिल्हे कोणकोणते आहेत याविषयीची यादी व या 14 जिल्ह्यांसाठी वितरित करण्यात येत असलेला निधी याविषयीची माहिती. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो जी आणि या जी विषय तुम्ही इथे पाहू शकता. 14 जिल्हे APL म्हणजेच DBT केशरी शेतकरी योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबत. म्हणजेच या योजनेअंतर्गत आता या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना निधी वितरित करण्याबाबत येणार आहे अशा प्रकारचा हा विषय आहे. त्यानंतर हा शासन निर्णय जी 17/6/2026 रोजी शासनाने निर्गमित केलेला आहे. त्यानंतर येथे प्रस्तावना व या प्रस्तावनेनंतर आपण डायरेक्टली शासन निर्णय हा येथून पाहूया की त्यामध्ये शासन निर्णय त्यामध्ये असणार आहे. त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की शेतकरी आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या APL म्हणजेच केशरी शिधापत्रकधारक शेतकरी लाभार्थ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण योजना याचं अर्थसहाय्य या लेखाशीर्षा खालील वित्त विभागाच्या कडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या निधी म्हणजेच त्यामध्ये तुम्ही पाहू शकता 66 कोटी अधिदान व लेखा कार्यालयातून आर्थिक वर्ष 2026-27च्या सुधारित मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीमधून आहरित करून PFMS प्रणालीवर योजनेच्या बँक खाती लाभार्थ्यांना वितरित करण्याकरिता सोबत जोडलेल्या परिशिष्ट अ मध्ये की ज्यामध्ये या 14 जिल्ह्यांची यादी आहे त्यानुसार संबंधित जिल्हा पुरवठा कार्यालयांना उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात येत आहे. तर तुम्ही पाहू शकता हा 66 कोटी रुपयाचा निधी या योजनेसाठी मंजूर करण्यात आलेला आहे आणि हा निधी आता खालील दिलेली 14 जिल्ह्यांची यादी या जिल्ह्यातील पुरवठा जे काही कार्यालय आहेत त्यांच्याकडे उपलब्ध करून देण्यास या शासन निर्णयाने मान्यता मिळालेली आहे आणि मिळालेल्या मान्यतेनुसार हा निधी आता कार्यालयाकडे जाणार आहे आणि तेथून त्या कार्यालयातल्या लाभार्थ्यांना हा निधी वितरित करण्यात येणार आहे. तर आता आपण याच शासन निर्णयासोबत जोडून आलेली 14 जिल्ह्यांची यादी त्याविषयीची माहिती पाहूया. त्यामध्ये तुम्ही पाहू शकता येथे जिल्ह्यांचं नाव असेल, कार्डांची संख्या असेल, लाभार्थ्यांची संख्या असेल आणि एकूण रक्कम असेल. तर यामध्ये आपण आता जे काही जिल्हे आहेत त्यांची माहिती पाहूया. त्यामध्ये अकोला आहे, अमरावती, बीड, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, हिंगोली, जालना. त्यानंतर तुम्ही पाहू शकता पुढे लातूर, नांदेड, परभणी, वर्धा, वाशिम, यवतमाळ असे एकूण 14 जिल्हे आहेत की ज्यांच्यासाठी हा एकूण निधी म्हणजेच 66 कोटी रुपये हा वितरित करण्यास मंजुरी ही या शासन निर्णयामधून आता मिळालेली आहे आणि मिळालेल्या मान्यतेनुसार लवकरच या लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्यांना मिळणारी अन्नधान्याऐवजी असणारी रक्कम ही आता लवकरच जमा देखील होणार आहे. तर ही होती याविषयीची सविस्तर माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.